हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला असे केक दाखवणार आहे की जे की तुम्हाला सुद्धा खूप आवडतील आणि माझ्यासाठी सुद्धा खूप चॅलेंजिंग होते। काही केक मी सेटवर जाऊन सेट केलेले आहेत आणि ते सुद्धा मी पुढे दाखवलेत। आणि हा जो केक आहे हा स्टेजवर जाऊन सेट केलेला नाही, तर हा 4 किलोचा जवळजवळ केक आहे आणि हा मी घरी सेट करून दिला होता। एंगेजमेंट स्पेशल केक होता आणि 3 टियर केक होता। हा खूप सुंदर झाला होता। अगदी सिंपल डेकोरेशन होतं पण दिसायला खूप सुंदर झालता। पण हा केक बनवताना मला खूप टेन्शन आलं होतं, कारण की कसा होईल, कारण पहिल्यांदाच मी 3 लेअरमध्ये हा केक बनवत होती। कसा होईल आणि तिथपर्यंत कसा पोहोचेल, कारण की आदल्याच दिवशी केक हा ऑर्डर केला होता आणि त्याच दिवशी मी आदल्याच दिवशी बनवून दिला होता आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत हा केक कसा राहील आणि कसा म्हणजे सेटवर दिसेल याचं मला खूप टेन्शन होतं। पहिल्यांदाच आज हा केक देत आहे, त्यामुळे पॅकिंगसुद्धा मी अगदी छान केली होती। दुसऱ्या दिवशीपर्यंत केक जसाच तसा राहिला आणि त्यांना खूप आवडला आणि ज्यांची एंगेजमेंट होती त्याला सुद्धा खूप आवडला, त्यामुळे मी सुद्धा खुश झाली आणि कस्टमर सुद्धा खुश झालं। त्यानंतरचा हा जो केक आहे तो माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता, कारण पहिल्यांदाच मला अशा पद्धतीची ऑर्डर आली होती जो की स्टेजवर जाऊन सेट करायचा होता केक, आणि या अगोदर मी कधीही केलेला नाही आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीचा सेटअप मी स्टेजवर करत होते, त्यामुळे थोडं प्रेशर होतं। सर्वजण आपल्याकडे बघतात ते टेन्शन होतं आणि त्या गोंधळामध्ये आपला केक अगदी परफेक्ट बनवायचा असतो आपल्याला, त्याचंच खूप टेन्शन असतं। पण केक मात्र छानच झाला होता, त्यांना सुद्धा खूप आवडला। अशा पद्धतीने मी हा सेट करून घेतला होता आणि मुलीचा बर्थडे होता, पिंक मध्ये करायचा होता पूर्ण। त्यांनी डेकोरेशनसुद्धा पिंक व्हाईट असंच केलं होतं आणि केकसुद्धा मी अगदी तसाच बनवला होता। आणि काही गोष्टी अशा असतात की आपण अनुभवातून खूप साऱ्या शिकत असतो आणि तशाच पद्धतीने या अगोदर केक कोणताच स्टेजवर जाऊन सेट केला नाही आणि यानंतर खूप सारे केले, त्यामुळे खूप कॉन्फिडन्स आला होता ह्या केकमुळे मला। आणि केक खूप छान झाला होता, सर्वांना सुद्धा खूप आवडला आणि अशा पद्धतीने हा पूर्ण केक रेडी झाला होता। आणि पुढचा जो केक आहे ते माझ्यासाठी तर खूप मोठं चॅलेंज होतं या वर्षातलं, कारण की या अगोदर मी एवढ्या मोठ्या वजनाचा केक कधीच बनवला नव्हता आणि हा होता 7 किलो वजनाचा केक। केक बनवण्यापासून ते स्टेजवर जाऊन सेट करण्यापर्यंत याचं मला टेन्शन होतं, कारण की खूप वजनदार केक होता आणि तिथपर्यंत जाऊन कशा पद्धतीने आपण हे सेट करू आणि कशा पद्धतीने पूर्ण केक रेडी होईल हेच टेन्शन होतं। पण केक मात्र खूप छान झाला होता। अगोदरच मी हा घरी सेट करून थोडंसं डेकोरेशन करून घेतला, त्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर हे स्पेसर ठेवलेलं आहे। त्यानंतर ॲनिमल्स जे मोठे राहिलेले होते ते सुद्धा लावून घेतले, वरती खेळणी थोडीशी ठेवलेली आहे आणि या बड्डे बॉयजच्या फर्स्ट बड्डेचा आजचा हा सेटअप होता। तर सगळ्यांना खूप आवडला आणि त्यांनासुद्धा खूप आवडला आणि मलासुद्धा खूप छान वाटला हा केक बनवून, कारण की वेगळाच अनुभव या केकने मला दिला होता। त्यानंतर मी एक केक बनवला होता, माझ्याच जुळ्या मुलांच्या बड्डेसाठी केक बनवला होता, तोही खूप छान झाला होता। अशा पद्धतीने 2 टियरमध्ये बनवला, पिंक आणि ब्ल्यू या शेडमध्ये हा केक बनवला होता। रेनबोची थीम केली होती आणि असा रोटेटिंग मशीन वापरून हा केक मी बनवला होता। स्पेसरसुद्धा यामध्ये वापरलेला आहे आणि खूप छान झाला होता, ते सुद्धा खुश झाले होते। खालती नावसुद्धा दोघांचं टाकलं, कारण की दोघांचाही केक होता त्यामुळे 2 नावं टाकली आणि अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन केलं होतं। त्यांना केक खूप आवडला होता त्यामुळे ते खुश होते आणि सर्वांनासुद्धा केक खूप आवडला होता। आजचे एवढे केक मी दाखवले, त्याच्यापैकी तुम्हाला कोणता आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा। असेच जर नवनवीन केक शिकायचे असतील, तुम्हाला नवनवीन केकविषयी माहिती पाहिजे असेल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर इथे मी शाळेच्या फनफेअरला सुद्धा केक बनवले होते, त्यानंतर हा सुद्धा एक सेटअप होता, पण व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे मी दाखवला नाही। चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।